आपल्या रोजच्या जीवनात आपण LPG, CNG आणि PNG हे शब्द नेहमी ऐकतो. सध्या तरी बातम्यांमध्ये हे शब्द आपल्याला सातत्यानं ऐकायला मिळतात. LPG, CNG, PNG सगळेच तर गॅस आहेत, पण या तिन्हींमध्ये नक्की काय फरक आहे आणि आपल्यासाठी सगळ्यात सुरक्षित काय आहे? चला तर मग आजच्या छोटी गोष्टमधून अगदी सरळ साध्या भाषेत समजून घेऊया. पण त्याआधी अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी, अशाच इन्फॉर्मेटिव्ह माहितीसाठी तरुण भारतला फॉलो करायला विसरू नका. सुरुवात करूया LPG पासून. LPG म्हणजे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. हा प्रामुख्याने प्रोपेन आणि ब्युटेनचे मिश्रण असतो. आपण घरात जो स्वयंपाकासाठी सिलेंडर वापरतो तोच हा LPG. हा वायू हवेपेक्षा जड असतो, त्यामुळे गळती झाल्यास तो जमिनीलगत साठून राहतो, जो थोडा धोकादायक ठरू शकतो. आता वळूयात CNG कडे. CNG म्हणजे कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस. यात मिथेन असतो. हा वायू आपण गाड्यांमध्ये इंधन म्हणून वापरतो. विशेष म्हणजे हा हवेपेक्षा हलका असतो, त्यामुळे गळती झाली तरी तो लगेच विरघळून जातो. पर्यावरणासाठी सुद्धा हा पेट्रोल डिझेलपेक्षा चांगला पर्याय मानला जातोय. आणि शेवटी PNG म्हणजे पाईप्ड नॅचरल गॅस. हा सुद्धा मिथेनच असतो, पण याची खासियत अशी आहे की हा सिलेंडरऐवजी थेट पाईपलाईनद्वारे तुमच्या घरापर्यंत पोहोचवला जातो. यात सिलेंडर संपण्याची भीती नसते आणि हा अतिशय कमी दाबाने पुरवला जातो. त्यामुळे घरगुती वापरासाठी हा अत्यंत सुरक्षित मानला जातो. तर सोप्या भाषेत सांगायचं तर काय, LPG म्हणजे तुमचा घरगुती सिलेंडर, CNG म्हणजे तुमच्या गाडीचे इंधन आणि PNG म्हणजे पाईपलाईनद्वारे येणारा गॅस. आता तुमच्याकडे सिलेंडर आणि पेट्रोलची परिस्थिती काय आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तरुण भारतच्या Insta, YouTube आणि Facebook पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका.